नमस्कार. आज आपण RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत काही सूचना आलेल्या आहेत. त्या सूचना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया हे 12 एप्रिलपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्या अगोदर काही सूचना आज दिलेल्या आहेत त्यांनी तुम्ही पाहू शकता. हा 3 एप्रिल 2024चा हा नवीन GR आलेला आहे. तर GR या ठिकाणी आपण पाहू शकता. विषय पहा. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत काही सूचना आलेल्या आहेत. या सूचना कोणकोणत्या आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक 9/2/2024 मधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE अंतर्गत 25% राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. त्या सूचना कोणकोणत्या त्या पाहू आपण या ठिकाणी. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून म्हणजे विद्यार्थीच्या घरापासून म्हणजे आपण न्यू ॲडमिशन घेणाऱ्या RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करत असताना म्हणजे विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर पहिलं त्याला प्राधान्य राहणार अनुदानित शाळा, दुसरं राहणार आहे शासकीय शाळा, तिसरं राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि शेवटी राहणार आहे स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे प्रायव्हेट शाळा म्हणजे खाजगी शाळा. अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा म्हणजे बघा तो क्रमच दिलेला आहे त्यांनी. अनुदानित शाळा नंतर शासकीय शाळा निवडायची, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व शाळा, त्यानंतर स्वयं अर्थसहाय्यित शाळा, मग शेवटी खाजगी शाळेला प्राधान्य देऊ शकता. असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची, शासकीय शाळांची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा, शासकीय शाळा निवडता येईल. मग त्याला अनुदानित शाळा जर निवडायची नसेल आणि जर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडायची असेल तर तो निवडू शकतो. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा नसतील. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळाही नाही, शासकीय शाळा नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा नाही. तर अशा वेळेस व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे खाजगी शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल. म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावर जर अनुदानित शाळाही नसेल, शासकीय शाळा नसेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही शाळा नसतील आणि जर त्या ठिकाणी स्वयं अर्थसहाय्यित शाळा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे खाजगी शाळेत आपल्याला प्रवेश करता येतो. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा नसेल तर त्या विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून समजा त्याच्या घरापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळाही नसेल, शासकीय शाळा नसेल, स्थानिक स्वराज्याची शाळा नसेल आणि खाजगी शाळा नसेल तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या
अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होतील. म्हणजे 1 किलोमीटरची अट सांगितलेली आहे, परंतु त्यामध्ये जर शाळाच नसेल तर 3 किलोमीटरची अट तुम्ही पकडू शकता. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश अंतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यांनी निश्चित केलेल्या ज्या शाळा आहेत 25% आरक्षणामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत त्यांनी या ठिकाणी निश्चित केलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या शाळा, नंतर 2 नंबरला नगरपालिकेच्या शाळा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, या सर्व शाळांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही टीप पाहू शकता. RT कायद्यानुसार 25% प्रवेशाकरता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेले आहेत. ज्या काही अल्पसंख्याक शाळा आहेत त्यांना या 25% प्रवेशासाठी यातून वगळण्यात आले आहेत. RT 25% प्रवेश प्रक्रियेकरता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर व RT 25% अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेत सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास, म्हणजे त्या शाळेला जर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास RT 25% अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता 8वी पर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या RT अंतर्गत पात्र वर्गापर्यंत RT 25% मधून शिक्षण देणे अनिवार्य राहील. तसेच अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्यापुढील वर्षाकरिता सदर शाळा RT 25% प्रवेशासाठी पात्र ठरणार नाही. म्हणजे एखाद्या बालकानं जर एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन त्या ठिकाणी झालं, लगेच ती शाळेला जर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाला असेल तर त्याला 8व्या वर्गापर्यंत त्या ठिकाणी ठेवता येईल. गट शिक्षण अधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासणीकरिता पडताळणी समिती गठीत करावी. तसेच महानगरपालिका स्तरावर देखील अशाच प्रकारच्या समिती गठीत करावी. समितीमध्ये आवश्यक बदल करण्याची मुभा संबंधित अधिकाऱ्यांना राहील. पडताळणी समितीने खालील बाबींची तपासणी करावी. जी माननीय गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत जी प्रवेश प्रक्रियेची पडताळणी होते ती कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून RT 25% प्रवेश प्रक्रियेकरता निवासी पुराव्याकरता रेशनिंग कार्ड लागेल किंवा ड्रायव्हिंग लायसन, वीज टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा. कोणताही एक पुरावा आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकाकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. म्हणजे जर पालक जर आपल्या पाल्याला जर भाडेतत्त्वावर राहत असेल, म्हणजे आपण रेंट हाऊसवर राहत असेल तर भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदरच आपण त्या भाडे करार म्हणजे त्यांनी अगोदरच्या दिनांकाचा तो फॉर्म भरलेला असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच RTE मधून प्रवेश झाला तरी संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल. नंतर आपल्याला जन्मतारखेचा पुरावा विद्यार्थ्याचा, जात प्रमाणपत्र पुरावा, तोही सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे. दाखला, उत्पन्नाचा दाखला ₹1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावे. प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या 1 वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलेलं बघा, सन 2024-25 मध्ये जर प्रवेश घेताना पालकाचे सन 2022-23 किंवा
23-24 म्हणजे मागच्या वर्षीचा आपल्याला उत्पन्नाचा दाखला हवा. या वर्षीला उत्पन्नाचा दाखला प्रवेशकर्ता ग्राह्य समजण्यात यावा. या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशकर्ता ग्राह्य समजण्यात यावा. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जोडावे. जर अपंग असेल तर, दिव्यांग असेल तर. बालकांचा मोफत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6+ गृहीत धरताना माननीय दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेले आहेत. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करताना सिंगल पेरेंट्स म्हणजे विधवा, घटस्फोटित, आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजे जर सिंगल पेरेंट्स असेल तर त्यांना ते विधवा असेल, घटस्फोटित असेल, आई अथवा वडील असेल तर यांनी त्या संदर्भातला कागद जोडावा, पुरावा. शाळा खालील कारणामुळे 8-25% प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी. याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी. आता जर चुकीचा निवासाचा पत्ता जोडला असेल तर रद्द होऊ शकते प्रवेश प्रक्रिया. किंवा जन्मतारखेचा पुरावा दाखला जर चुकीचा आढळल्यास, किंवा जातीचं प्रमाणपत्र चुकीचं आढळल्यास, उत्पन्नाचा प्रमाणपत्र चुकीचा आढळल्यास, फोटो ID चुकीचा आढळल्यास, किंवा अवैध दिव्यांग जर चुकीचं प्रमाणपत्र आढळल्यास प्रवेश प्रक्रिया रद्द होऊ शकते. ज्या बालकांनी यापूर्वी RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. अगोदर जर 25% मध्ये जर ॲडमिशन केले असेल RTE अंतर्गत तर परत त्याला प्रवेश करता येणार नाही, अर्ज भरता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनात आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाहीत. पालकांनी एकाच ठिकाणाहून एकच अर्ज भरायचा, 2-3 अर्ज भरायचे नाहीत. अशा पालकाचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी आणि असं आढळल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. कागदपत्रे तपासणीकरिता गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी. पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे राहील. ही रचना या ठिकाणी सांगितलेली आहे, तुम्ही पाहू शकता. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता, म्हणजे आपण एक वेळेस RTE 25% अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केल्यानंतर आपण पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवर वारंवार वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा. म्हणजे नुसतं आपण SMS वर अवलंबून राहू नये, वारंवार त्या पोर्टलवर व्हिजिट देऊन आपण पाहावे आपला नंबर लागला की नाही म्हणून. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सदरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी व स्थानिक स्तरावर सदर सूचनाबाबत मोफत प्रसिद्धी देण्यात यावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.